नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी बनकर यूपी RBNB कॉलेज श्रीरामपूर आपणा सर्वांचं या शिक्षण प्रक्रियेमध्ये सहर्ष स्वागत करत आहे। आज आपण या ठिकाणी इयत्ता 11वीच्या पाठ्यपुस्तकातील परिमळ हा एक पाठ अभ्यासणार आहोत। याचे लेखक आहेत प्रल्हाद केशवात्रे। ते एक नामवंत लेखक आहेत, कवी म्हणून सुद्धा आपल्या लेखनाची हुनर त्यांनी झेंडूच्या फुलातून दाखवलेली आहे। अतिशय अष्टपैलू व्यक्तिमत्व म्हणून महाराष्ट्राला हे परिचित आहेत। नाटक क्षेत्रामध्ये सुद्धा आपला विशेष ठसा उमटवणारे लेखक, एक विनोदकार, चित्रपट कथा लेखक, शिक्षण तज्ञ अशा वेगवेगळ्या प्रकारच्या क्षेत्रामध्ये त्यांनी आपलं स्वतःचं योगदान दिलेलं आहे। आणि वाङ्मय क्षेत्रामधलं तर असामान्य अशा प्रकारचं कर्तृत्व त्यांचं आहे। केशव कुमार या टोपण नावानं त्यांनी मराठीमध्ये काव्यलेखन केलं। झेंडूची फुले हा कविता संग्रह, विडंबनपर कविता संग्रह त्यांचा प्रसिद्ध आहे। नाटकाचं जर सांगायचं ठरलं तर तो मी नव्हेच, कवडी चुंबक, ब्रह्मचारी, साष्टांग नमस्कार आणि आत्मचरित्रामध्ये कऱ्हेचं पाणी, साने गुरुजींच्या श्यामची आई नावाचं जे पुस्तक होतं त्या पुस्तकावर त्यांनी एक चित्रपट काढला आणि त्या चित्रपटाला सर्वोत्कृष्ट सुवर्ण कमळ देऊन गौरवण्यात आलं। अशा प्रकारचं त्यांची लेखनाची आणि त्याचबरोबर त्यांच्या कार्याची पद्धती आहे आणि त्याचबरोबर अशा पद्धतीनं त्यांचा वेगवेगळ्या प्रकारच्या सन्मान देऊन गौरवही करण्यात आलेला आहे। 1942 साली जे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन झालं, त्या संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलेलं आहे। आता परिमळ हा जो शब्द संबोध आहे, हा गंधांच्या संदर्भात, दरवळाच्या संदर्भात आहे। तसा कोणत्याही प्रकारचा असणारा दरवळ जो आहे तो हट्टी असतो, पण हळुवारपणे वाऱ्याच्या झुळकीबरोबर तो गंध कानाकानात, नाकानाकात शिरतो। आता साहित्यिक दरवळ हा वाचकांच्या बोलण्यातून, शब्दांच्या बोलण्यातून कानात शिरतो आणि सुगंधाचा प्रत्यक्ष दरवळ आहे तो नाकामध्ये शिरतो। आणि इथे हा जो परिमळ आहे हा कानात शिरणारा शब्द परिमळ आहे। प्रस्तुत पाठ जो आहे तो आचार्य अत्रेयांच्या अतिशय वेगळ्या पद्धतीनं संपादित केलेल्या पुस्तकाची प्रस्तावना आहे। आणि ही जी प्रस्तावना आहे ती बहिणाबाईंची गाणी, बहिणाबाईंची कविता, त्याचं जे पुस्तकाचं संपादन आणि प्रकाशन करण्यात आलं त्याची ही प्रस्तावना आहे। त्यांनी त्या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिली तीच प्रस्तावना या ठिकाणी या पाठाच्या रूपाने आपल्याला अभ्यासायला आलेली आहे। या प्रस्तावनेच्या रूपानं बहिणाबाई चौधरींची ओळख, त्यांची असामान्य अशा प्रकारची काव्य प्रतिभेची ओळख संपूर्ण महाराष्ट्रीयन लोकांना, मराठी जाणकार लोकांना दिलेली आहे। त्यांचं लेखन म्हणजे ओघवतं, भावपूर्ण आणि त्यातल्या त्यात ग्रामीण जीवनाशी संदर्भ असल्यामुळं ग्रामीण संस्कृतीचं दर्शन त्यांच्या प्रत्येक कवितेतून आपल्याला शब्दगणिक पाहायला मिळतं। म्हणजे बहिणाबाईंच्या मनावर त्या ग्रामीण भागाचे खोल संस्कार झालेले आहेत
आणि त्या संस्कारांचं रूप म्हणून बहिणाबाईंची गाणी अवतरलेली आहेत असं वाटतं. अनेक शेकडो प्रकारचे कृषी संस्कृतीचे तपशील किंवा उदाहरणं, त्यांचे संदर्भ बहिणाबाईंनी आपल्या कवितेतून दिले. माणसातली माणुसकी असेल, निसर्गाशी एकरूपता असेल, एखादी श्रद्धा असेल, प्रेम असेल, खेड्यातलं समूह जीवन असेल, खेड्यातलं स्त्रीचं माहेर वाचन असेल किंवा माहेरी जाणं असेल किंवा माहेरीबद्दलची ओढ असेल किंवा एखादा सण असेल, आखजीचा सण असेल, अशा कित्येक संदर्भांच्या कविता त्यांनी आपल्या काव्य प्रतिभेच्या जोरावर रेखाटल्या आणि खानदेशी बोलीभाषेचा तो गोडवा विशेष करून सगळ्यांना जाणवणारा अशा प्रकारची त्याची शैली आहे. त्याची असणारी चव ही गोडी रूपातली आहे असं आपल्याला त्यांचं गीतं, त्यांची काव्य पाहिल्यानंतर जाणवतं. आपण या पाठातील पहिले 2-4 जे काही परिच्छेद आहेत त्या परिच्छेदांच्या संदर्भात आपण इथे उलगडा करून घेणार आहोत. प्रत्यक्ष प्रकट वाचन या ठिकाणी आवश्यक वाटत नाही, म्हणून लगेचच सलग पद्धतीनं या असणाऱ्या भागाचं स्पष्टीकरण मी तुमच्यासमोर देतो आहे. याची पार्श्वभूमी आधी तुम्हाला मी सांगितलेली आहे. आचार्य अत्र्यांनी बहिणाबाईंची गाणी या पुस्तकाला जी प्रस्तावना लिहिलेली आहे तीच प्रस्तावना या ठिकाणी आपल्याला अभ्यासण्यासाठी आहे. प्रस्तावनेच्या सुरुवात करतानाच त्यांनी सांगितलं, एखाद्या शेतामध्ये सोन्यांच्या मोहराचा हंडा सापडावा, अगदी त्याच पद्धतीनं बहिणाबाईंच्या या काव्याचा शोध मागच्या दिवाळीमध्ये या महाराष्ट्राला लागला. अगदी शास्त्राप्रमाणे सुद्धा वाङ्मयामध्ये सुद्धा शोध असे कधीतरीच लागतात आणि अशा प्रकारचा एक शोध लागला आणि तो सुद्धा आजच्या दिवसापासून 16 वर्षपूर्वी मराठीच्या साहित्यामध्ये असाच एक मौल्यवान साहित्याचा शोध लागला. तो लक्ष्मीबाई टिळकांच्या स्मृतिचित्राच्या रूपानं स्मृतिचित्र प्रसिद्ध झाली आणि ती प्रसिद्ध झाल्यानंतर त्यामध्ये जो लक्ष्मीबाईंचा जिव्हाळा होता, जे प्रेम होतं, अगदी तो जिव्हाळा आणि प्रेम बहिणाबाई चौधरींच्या त्यांच्या काव्यामधून दिसला. एक जबर प्रतिभाशक्ती, नुसती शब्दातून झिरपणारी नाही, तर सरळ आणि सोज्वळ, निष्पाप अशा पद्धतीची काव्य प्रतिभा त्यांच्याकडे होती. आणि अशा प्रकारची असणारी काव्य मराठीच्या साहित्यामध्ये फार थोडे आहेत आणि अशा प्रकारच्या काव्यांचा शोध सुद्धा फार कमी लागतो. एखाद्या मौज वाटावी, एखाद्या असणाऱ्या रमणीय परिसरामध्ये जाऊन, सहलीच्या असणाऱ्या ठिकाणी जाऊन मन रममाण व्हावं, अगदी त्याच पद्धतीनं मौज घ्यावी, मजा घ्यावी, अशा पद्धतीनं या बहिणाबाईंची कविता आहे. जुन्याच्या साहित्यांच्या मध्ये चमकणारी, दिसणारी आणि नव्यामध्ये सुद्धा अगदी झळकेल, चमकेल अशाच पद्धतीनं तिचं रूप, तिचं तेज आहे असं प्रख्यात्र्यांना वाटतं, प्रल्हाद किशोत्र्यांना वाटतं. बहिणाबाईंची जर कौटुंबिक स्थिती, त्यांची शैक्षणिक स्थिती जर पाहायची ठरली तर बहिणाबाई अडाणी होत्या. एक बुक पण शिकलेल्या नाही, शाळेतच गेलेल्या नाही, अशिक्षित आहेत.
शिवाय शेतीशी निगडीत आहेत, शेतकरी स्त्री आहे. आणि शेतकरी स्त्री म्हटलं की घरातले असणारे श्रम आणि या घराच्या श्रमाबरोबरच आपल्या शेतातलं काम आणि त्याचबरोबर आपल्या कुटुंबांना सांभाळणं, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिकेतून या शेतकरी स्त्रीला वावरावं लागतं. आणि त्यातल्या त्यात बहिणाबाई त्या स्थितीत वावरल्या. आणि त्यांनी जे रचलेलं आहे, त्यांनी जे लेखन केलेलं आहे ते आश्चर्यकारक आहे, तोंडात बोट घालण्यासारखं आहे, इतकं चमत्कारिक आहे. म्हणजे एखादी अडाणी स्त्री, एखादी शेताशी निगडीत असणारी स्त्री अशा पद्धतीचं काम करू शकते, याचं आपल्याला नवल वाटेल, अशा प्रकारची त्यांची रचना आहे. त्यांचा मुलगा, त्यांचं नाव सोपानदेव, आणि त्यांच्याच ह्या मातोश्री अर्थात बहिणाबाई. बहिणाबाई 72 वर्षात जगल्या. म्हणजे त्यांच्या 72व्या वर्षी त्या मरण पावल्या. सोपानदेवाची आणि प्रकेयात्रेंची ओळख तसं पाहिलं तर 20-22 वर्षांची जुनी होती. पण प्रकेयात्रेंना हे मात्र माहिती नाही की बहिणाबाई म्हणजे अर्थात सोपानदेवांची आई इतक्या प्रतिभा संपन्न कवयित्री आहे म्हणून. हे प्रकेयात्रेंना अजिबात माहिती नव्हतं. त्यांच्या माझघरात अर्थात त्यांच्या घराच्या मध्यभागी एवढी चांगली साहित्याची, सोन्याची खाण दडलेली आहे, लपलेली आहे, याची कल्पना, याची माहिती मात्र या प्रकेयात्रेंना अजिबात नव्हती. सोपानदेवांना त्याची जाणीव असेलही, पण सोपानदेव लाजाळू स्वभावाचे होते. अगदी आपण आपल्या आईची असणाऱ्या ह्या कविता, खानदेशी बोली भाषेतील कविता, वराडी भाषेतील कविता, आपल्या या अडाणी आईच्या कविता, ओव्या, अशिक्षित माणसांनी लिहिलेल्या कविता शहरामधल्या सुसंस्कृत माणसाला आवडणार की आवडणार नाहीत, याबद्दलची असणारी त्यांच्या मनातली शंका. आणि त्याचमुळं आपल्या आईनं एवढ्या चांगल्या लिहिलेल्या कविता किंवा ती गाणी लोकांपर्यंत इतक्या दिवस आलेल्या नाहीत. मनातली शंका असल्यामुळंच ते तोंडात मूग धरून बसले. तोंडात मूग धरणे हा एक वाक्प्रचार आहे, त्याला मौन बाळगणे असं म्हणतात. मौन पाळणे, एकही चकार शब्द न उच्चारणे, त्याला मूग गिळून बसणे असा शब्दप्रयोग मराठीमध्ये आहे. कारण एकच होतं, मूग गिळण्याचं कारण एकच, की सुसंस्कृत महाराष्ट्राला माझ्या या अडाणी आईची कविता आवडेल की आवडणार नाही, आणि या शंकेपोटी त्यांनी ती कविता या महाराष्ट्राच्या समोर आणलेली नाही. पण मागल्या दिवाळीच्या आधी एक दिवस असंच प्रकेयात्रेंकडे हे सोपानदेव गेले. ज्या असणाऱ्या वहीच्या चतकोर चोपडीवर ती कविता लिहून ठेवलेली होती. अर्थात त्यांची आई अडाणी, लिहिणार कोण तर सोपानदेव चौधरीच लिहिणार, त्यांचा मुलगा लिहिणार. आणि ती चतकोर चोपडी, चतकोर पावभाग, एका भाकरीचा जसा एक पावभाग, एक तुकडा, 4 भाग केल्यानंतर जो एक तुकडा राहतो त्याला आपण चतकोर असं म्हणतो. आणि ती चतकोर चोपडी, आईंची ती कविता भीत भीत सोपानदेवानी त्या प्रकेयात्रेंना वाचून दाखवली. कवितेतले शब्द सुद्धा अतिशय उत्तम. एहरीत 2 मोठा, दोन्हीमध्ये पाणी एक, मोठ हकालतो एक, आणि जीव पोचतो कितीक. आणि अशा प्रकारची ही कविता सोपानदेवांनी वाचल्याबरोबर प्रकेयात्रेंनी त्यांच्या हातातली ती वहीची चोपडी अगदी खसकन ओढून घेतली आणि एखाद्या आदाशासारखं
त्या वहीमध्ये लिहिलेल्या सगळ्याच्या सगळ्या कविता अगदी भरभर 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 चाळल्या, वाचल्या. त्यांनी बहिणाबाईंनी त्या कवितेत लिहिलेली भाषेची कुठलीच अडचण प्रके अत्रेंना सुद्धा जाणवली नाही. आणि त्यांनी ओरडूनच सोपान देवांना सांगितलं, अहो हे 52 कशी सोनं आहे. आणि अशा प्रकारचं हे 52 कशी सोनं महाराष्ट्राच्या या साहित्यसृष्टीपासून आपण लपवून ठेवू शकत नाही. आणि जर आपण ते लपवून ठेवलं तर आपण त्याचे गुन्हेगार होऊ, आणि म्हणून आपण हा गुन्हा करणार नाही. आणि त्याच क्षणी त्यांनी ठरवलं, बहिणाबाईच्या सगळ्याच्या सगळ्या कविता एका पुस्तकाच्या माध्यमातून प्रसिद्ध करायच्या. आणि ते प्रसिद्ध करण्यासाठी जे पुस्तक त्यांनी तयार केलं, बहिणाबाईंची गाणी, त्याची ही प्रस्तावना, आणि हीच प्रस्तावना रूपानं आपल्याला अभ्यासायला आलेली आहे. तसं पाहिलं तर प्रतिभा ही प्रत्येक माणसाला मिळत नाही. ते परमेश्वराचं देणं आहे, निसर्गाचं देणं आहे, आणि त्याच्या जन्माबरोबरच ते यावं लागतं. इथे थांबून होत नाही. जन्मतःच कोणी कवी होत नाही, पण परमेश्वराने दिलेली देणगी आणि या सृष्टीच्या वातावरणामध्ये, या वातावरणामध्ये, समाजामध्ये वावरत असताना त्याच्या विचारांना मिळालेली चालना, आणि त्यातून त्याची प्रतिभा ही जागृत होत असते. आणि अगदी त्याच पद्धतीनं या बहिणाबाईंची प्रतिभा ही जागृत झालेली होती. आणि या प्रके अत्रेंना आता ठाम वाटायला लागलं की एखाद्या असणारं साहित्य निर्मिती करायची असेल तर त्याला फार शिक्षण असावं लागतं असं काही नाही. ते आपोआपच ओठावर येतं. आणि बहिणाबाईचं अगदी तसंच झालं. ओठावर त्यांचे शब्द आले, जे मनामध्ये उमटले ते ओठावरून प्रकट झाले. अशाच पद्धतीने त्यांनी सांगितलंय. ज्याप्रमाणे निसर्गातला एखादा कोकिळ पक्षी आपलं ओरडण्यासाठी तोंड उघडतो आणि उघडल्याबरोबर त्याचं गीत होऊन जातं, अगदी त्याच पद्धतीनं बहिणाबाईंना जे जे वाटलं ते वाटलं आणि ते लिहिलं, त्याची कविता होऊन गेली. ज्याप्रमाणे एखादे प्राजक्ताची कळी उमलते आणि उमलल्याबरोबर सर्वत्र सुगंध दरवळ पसरवते, अगदी त्याच पद्धतीनं ही बहिणाबाईंची सुद्धा कविता आहे. जे अगदी निष्ठावंत जातीचे कवी असतात ते अगदी हृदयातच ताल धरून येतात असं प्रके अत्रेंना वाटायला लागलं. आणि त्यामुळं बहिणाबाईंच्या जिभेवर जो शब्द आलेला आहे तो मुळीच अगदी ताल धरून नाचत आलेला आहे असं भासायला लागतं. आणि सृष्टीतलं जे सौंदर्य आहे, सृष्टीतले जे अनुभव आहेत, जे वेगवेगळ्या प्रकारचे घटना प्रसंगांनी त्यांना मिळालेले अनुभव आहेत, तेच त्यांना त्यांच्या प्रतिभाला दिसले, प्रतिभा शक्तीला दिसले. आणि जीवनाचं संगीत म्हणून शब्दरूपानं त्यांच्या कवितेतून अवतरले. जसा एखादा निर्जर डोंगराच्या आडून लपत छपत आपला असणारा मार्गक्रमण करत राहतो, अगदी त्याच पद्धतीनं दरडीतून डोंगराच्या आडून एखादा निर्जर बहरावा, तशाच पद्धतीनं या ठिकाणी त्यांच्या कविता बरसलेल्या आहेत. बहिणाबाई या कधीच शाळेत गेली नाही, शाळेचं कधी तोंड पाहिलं नाही. त्यांना लिहिता येत नव्हतं, वाचताही येत नव्हतं. त्या तर सांगायच्या, माझ्या गावातलं असणारं जे मंदिर आहे ती मंदिरच माझी शाळा आहे. रोजचे घरातले आणि त्याचबरोबर त्यांच्या शेतातलं काम करता करता त्यांनी त्यांची गाणी रचली. म्हणजे कामामध्येच त्यांनी त्या गाण्यांना, शब्दांना वाट मोकळी करून दिलेली होती. आणि जी गाणी काम करता करता त्यांनी म्हटली तीच कोणीतरी ऐकल्यानंतर, सोपान देवाने ऐकल्यानंतर ती रचून ठेवली. बरीच काही गाणी ऐकली नाहीत,
आणि काही लिहिली गेली नाहीत, त्यांच्याबरोबरच अतिशय चांगल्या चांगल्या सुद्धा कविता त्यांच्याबरोबरच विरून गेल्या असाव्या. कोणी म्हणेल की जात्यावरचं गाणं जे आहे त्या जुन्या बायकांचं जे गाणं आहे अगदी त्याच धर्तीचं बहिणाबाईंचं गाणं आहे, पण ते साप खोटं आहे. कारण बहिणाबाईंची पद्धत, रचण्याची रीत काय वेगळीच आहे. तसं म्हणताच येणार नाही. जी जात्यावरची जुनी गाणी आहेत त्या गाण्यांमध्ये आणि बहिणाबाईंच्या गाण्यामध्ये फरक आहे. बहिणाबाईंच्या प्रतिभेची जातच निराळी आहे. शेतामध्ये काम करत असताना शेतातली असणारी जी गाणी आहेत, जे अनुभव आहेत, जे प्रसंग आहेत, ते ज्यावेळेस त्या कवितेच्या माध्यमातून रेखाटतात त्यावेळेस खऱ्या अर्थानं संपूर्ण सृष्टीच किंवा सगळा अनुभव आपल्या समोर साकारला की काय असं वाटायला लागतं. त्यांची एक रचना, शेतकरी म्हणजे पेरणी, पेरल्यानंतर त्यांची उगवणी आणि उगवण्यानंतर त्याचं त्या पिकांचं बहरणं याचं सुरेख वर्णन त्यांनी त्यांच्या कवितेतून केलं आणि प्रख्यात्रेने सुद्धा या प्रस्तावनेच्या माध्यमातून आपल्या समोर मांडलं. धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणे निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. बी टरारे भुईत सर्वे कोंब आले भरे, गहेरल शेत जसं अंगावरती शहारे. ऊन वाऱ्याशी खेळता एका एका कोंबातून प्रगटले दोन पान जसे हात जोडी सण. धरित्रीच्या कुशीमध्ये, आता धरणी माय आहे. आपल्या संस्कृतीमध्ये धरणीला आपण माय म्हणतो आणि या धरित्रीच्या कुशीमध्ये त्याचे असणारी लेकरं, त्या धरतीची लेकरं, त्या माईची लेकरं, ते बीज पसरलेला आहे, कुशीमध्ये गेलेला आहे. आता एखादं बालक आपल्या आईच्या कुशीमध्ये जाऊनच निवांत होतं, शांत होतं. अगदी तशाच पद्धतीनं धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणे निजली. आता पेरणी केल्यानंतर ते बीज मातीमध्ये टाकावं लागतं आणि टाकल्यानंतर वरून माती अशी टाकावी लागते. त्याच वेळेस ते बीज टरारतं, उगवतं, येतं. आणि ते निरीक्षण करताना बहिणाबाईने सांगितलं, धरित्रीच्या कुशीमध्ये बी बियाणे निजली, वरे पसरली माटी जशी शाल पांघरली. आता ह्या आईला आपल्या या लेकरांना झोपवायचं आहे आणि झोपवण्यासाठी जशी आपली प्रत्यक्षातली आई आपल्या लेकराच्या अंगावर पांघरून टाकते, तशाच पद्धतीनं या धरती मायनं या आपल्या लेकरांच्यावर माती पसरवली आणि माती पसरवली आणि कवयित्री म्हणते जशी शाल पांघरली. ही प्रतिभा, ही कल्पना या बहिणाबाईंकडे आहे. बी टरारे भुईत, त्या जमिनीतला असणारा गारवा ते बीज शोषून घेतं. त्या आईच्या पाण्यानं त्याचं भरण पोषण करतं, त्या बीजाचं भरण पोषण होतं आणि या भरण पोषणामुळं ते टरारतं, फुगतं. बीज उगवण्याच्या आधी फुगतं. तुम्ही हरभरे जे थोडे असतात आणि पाण्यात टाकल्यानंतर दुसऱ्या दिवशी पाहिले की फुगलेले असतात. अगदी बीज टरारे भुईत, सर्वे कोंब आलेवरी, एका एका कोंबानं ते बीज बाहेर येतं. बीज टरारे भुईत, सर्व कोंब आले भरे, गहेरल शेत जसं अंगावरती शहारे. आणि एका एका असणाऱ्या पात्यानं ते ज्यावेळेस बीज बाहेर येतं आणि बाहेर आल्यानंतर ते पात्यांचं रूप धारण करतं. त्या पात्यावर एक 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 दवबिंदू साचतो आणि ते साचल्यानंतर ज्याप्रमाणे आपल्या अंगावर शहारे येतात, केस सरळ होतात, अगदी तशाच पद्धतीनं त्या आईच्या अंगावर शहारे आलेत, धरणी मातेच्या अंगावर शहारे आलेत आणि ते रोप वर आलं. अशा पद्धतीची कल्पना या ठिकाणी कवयित्री बहिणाबाईंनी केलेली आहे. आणि अशा प्रकारची जी कल्पना आहे, ही जी भरारी आहे, ती जुन्या संगीतात, जुन्या असणाऱ्या साहित्यामध्ये आपल्याला आढळून येते. अशा प्रकारचं हे मनमोहक चित्र आणि त्या प्रतिभेची असणारी शक्ती पणाला लावून बहिणाबाई या ठिकाणी हे सगळंच्या सगळं अगदी व्यवस्थित पद्धतीनं मांडताना आपल्याला दिसतात. त्यांच्या नशिबाची रेखासुद्धा अगदी वैधव्य आलं.
अगदी थोड्याच काळामध्ये आयुष्याच्या संसाराच्या या गाड्या हकलता हकलता वैधव्य लवकर आलं, विधवा लवकर झाल्या आणि विधवा झाल्यानंतर कपाळावरचं असणारं सौभाग्याचं कुंकू पुसलं जातं आणि पुसल्यानंतर आतमध्ये जे गोंधलेलं असतं ते गोंधलेली रेखा उघडी पडली. याच्या संदर्भात बहिणाबाईने अतिशय मार्मिक शब्दामध्ये त्याचं वर्णन केलं. लपे करमाची रेखा, लपे करमाची रेखा, माझ्या कुंकवाच्या खाली पुसशीने गेलं कुकू, रेखा उघडी पडली आणि माझ्या नशिबाची रेखा अशा पद्धतीनं उघडी पडली. वैधव्याचं हृदय भेदक अशा प्रकारचं चित्र अशाच पद्धतीनं मंगेश पाडगावकरांना एका सातारा जिल्ह्यातले एका कारगिलच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या स्त्रीनं सांगितलं होतं. मंदिरात गेल्यावर कपाळाकडे जाणाऱ्या बोटांना कसं आवरावं, तुम्हीच सांगा पाडगावकर, आमच्यासारख्यांनी कसं जगावं. म्हणजे सौभाग्याचं लेणं त्या मंदिरात गेल्यानंतर देवीच्या पायावर टाकल्यानंतर त्याचाच एक कुंकवाचा बोट आपल्या कपाळावर लावण्याची संस्कृती आपली आहे आणि त्यामध्येच ती शहीद झालेल्या जवानाची पत्नी अशी म्हणते की मंदिरात गेल्यावर कपाळाकडे जाणाऱ्या बोटांना कसं आवरावं, तुम्हीच सांगा पाडगावकर, आमच्यासारख्यांनी कसं जगावं. आणि तीच जगण्याची व्यथासुद्धा इथे बहिणाबाईंनी आज सांगितली. ही करुणामय हृदय द्रावक अशा प्रकारची, हृदय भेदक अशा प्रकारची रचना या ठिकाणी आहे. आणि ज्यावेळेस त्या घरी जात्यावर दळण धरतात त्याला घरोटं म्हणतात. जात्यातून जे काही पीठ बाहेर पडतं आणि ज्याप्रमाणे त्या जात्यातून पीठ बाहेर पडतं अगदी त्याच पद्धतीने त्यांच्या ओठावरून शब्द बाहेर पडतात. अरे घरोटा घरोटा तुझ्यातून पडे पिठी, तसं तसं माझं गाणं पोटातून येतं ओठी. म्हणजे ज्याप्रमाणे आपण त्या घरोट्यात त्या जात्यामध्ये धान्य टाकतो आणि धान्य टाकल्यानंतर त्याला दळतो आणि दळल्यानंतर पीठ बाहेर पडतं, अगदी त्याच पद्धतीची प्रतीकं वापरून त्यांनी सांगितलं की माझ्या मनातील असणारा सुद्धा कविता या ओठाने अशाच पद्धतीनं बाहेर येतात. संसाराचे असणारी कामं करता करता कधी कधी चूल पेटत नाही आणि पेटायला त्रास होतो, कष्ट घ्यावे लागतात. पेटता पेटता धूर बाहेर पडतो आणि धूर बाहेर पडत असताना त्यांनी सांगितलं नाही, अतिशय व्यवस्थित पद्धतीनं अगदी मार्मिक शब्दामध्ये त्या वर्णन करताना म्हणतात, पेट पेट धुक्क येला, पेट पेट धुक्क येला किती घेसा माझी जीव, पेट पेट धुक्क येला किती घेसी माझा जीव, अरे इस्तवाच्या धन्या कसं आलं तुला हिव. आणि इस्तवाचा धनी, त्या धन्याला जर असं हिव भरलं आणि अशा प्रकारे त्याला थंडी वाजून आली तर तो उष्णता तरी कोणाला देईल. आणि म्हणून चूल पेटावी, तवा तापावा, तवा तापल्यानंतर त्याच्यावर पुन्हा संसाराचा आपला त्या भाकरीचा व्यवहार करावा, भाकर करावी, ती खावी. आणि अशा पद्धतीनं ती चूल पेटल्यानंतर तवा चुल्यावर आल्यावर चुल्यावरची सुद्धा जी कविता आहे ती सर्वांनाच परिचयाची आहे. अरे संसार संसार जसा तवा चुल्यावर, आधी हाताला चटके तवा मिळते भाकर. आणि भाकरी मिळायची असेल तर तव्यावरच्या असणाऱ्या त्या गरम तव्याची चटके भोगल्याशिवाय, ते आपल्या हाताला चटके बसल्याशिवाय भाकर खाता येत नाही. आणि याला संसार असं नाव आहे. आणि अशा प्रकारे संसाराचं अगदी मार्मिक वर्णन, अगदी सुरेख वर्णन, अगदी मोजक्या शब्दातलं वर्णन फक्त बहिणाबाईसारख्या प्रतिभेच्या कवित्रीलाच येऊ शकतं. तर अशा पद्धतीनं आपण या ठिकाणी एवढा जो भाग आहे तेवढा भाग पाहिला. यानंतरचा भाग आपण नंतरच्या पुढच्या दशकाला पाहूयात. धन्यवाद.